शेतकरी मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट. बघणार आहोत आपण उद्याचा 22 तारखेचा हवामान अंदाज. परंतु सकाळी आपण जो अंदाज दिलेला होता त्याप्रमाणे परिस्थिती आहे का हे जर बघितलं तर आपल्याला विदर्भाच्या पूर्वेकडील भागाच्या आसपास काही ठिकाणी पावसाची शक्यता या ठिकाणी किंवा पावसाचे ढग या ठिकाणी दिसत आहेत. चंद्रपूर किंवा गडचिरोलीच्या आसपास आहे. त्यानंतर नागपूर आणि वर्ध्याच्या आसपास देखील दुपारी देखील काही प्रमाणात चांगल्यापैकी हलक्या स्वरूपाचा काहीशा मध्यम सरी देखील या ठिकाणी बघायला भेटलेल्या असतील. अमरावती आसपास जो अंदाज दिलेला होता तो काही कन्फर्म नव्हता. सकाळी देखील सांगितलेलं होतं की गॅरंटेड या ठिकाणी पाऊस पडणार नाही, परंतु तरी देखील आता पूर्वेकडच्या भागाच्या आसपास काही ठिकाणी थोडासा हलका पाऊस किंवा हलकेसे थेंब देखील या ठिकाणी झालेले असतील. मराठवाड्याच्या आसपास बघितलं तर या ठिकाणी पावसाचा अंदाज दिलेला होता आणि त्याप्रमाणे देखील पाऊस झालेला आहे. कन्नडच्या आसपास किंवा शिल्लोड असेल, जालन्याच्या दरम्यान. आणि आपण सकाळी जो अंदाज दिलेला होता त्यामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं होतं की दिवसभर जरी तुम्हाला जाणवलं नाही, परंतु संध्याकाळी किंवा संध्याकाळच्या नंतर जेवणावेळेच्या आसपास या ठिकाणी वातावरण नक्की बदललेलं आपल्याला बघायला भेटेल. त्याप्रमाणे आपण बघू शकता का आता महाराष्ट्राच्या किंवा मराठवाड्याच्या अहिल्यानगरच्या आसपास, बीडच्या आसपास चांगल्यापैकी वातावरण परभणीच्या आसपास बदललेलं आहे. भलेही पाऊस सार्वत्रिक नसेल किंवा काही ठिकाणी फक्त थोडेसे थेंब पडत असतील, परंतु नक्कीच या ठिकाणी वातावरण आहे. काही ठिकाणी थोडासा पेंडोनी वगैरे पाऊस होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे. दुपारी देखील घाटाच्या आसपास काही प्रमाणात पाऊस झाला असेल. लातूरच्या आसपास एका दुसऱ्या ठिकाणी थोडेसे हलकेसे थेंब पडतील. फार मोठ्या पावसाची शक्यता आजसाठी तरी नाही आहे. थोडंसं रात्री पाऊस सरकू शकतं आहे लातूर जिल्ह्याकडे, मात्र जास्त ठिकाणी पाऊस देणार नाही. उद्याचा जर अंदाज बघितला तर नागपूर असेल किंवा वर्ध्याचा काही भाग आहे, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या आसपास काही वेळेस या ठिकाणी थोडासा मध्यम काहीसा जोरदार पाऊस देखील येऊ शकत आहे. परंतु हा पाऊस देखील सार्वत्रिक या ठिकाणी होणार नाही. ढगाळलेलं हवामान आपल्याला बऱ्यापैकी या ठिकाणी बघायला भेटेल आणि यातूनच हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे. पश्चिमेकडील विदर्भाच्या आसपास जर आपण बघितलं तर बुलढाणा आहे, अकोला, वाशिमच्या आसपास बऱ्यापैकी किंवा यवतमाळच्या दक्षिण आणि पश्चिमेकडील भागाच्या आसपास शक्यता उद्यासाठी असणार आहे. थोडासा मध्यम पाऊस या ठिकाणी होण्याची बहुतेक बऱ्यापैकी शक्यता आहे. भलेही पाऊस सार्वत्रिक होणार नाही, परंतु अंदाज आहे. अमरावती असेल किंवा मग जळगावचा उत्तरेकडे भाग, धुळ्याच्या आसपास देखील उद्या पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर आहे, जालन्याच्या आसपास अहिल्यानगर असेल, पुण्याचा काही पूर्वेकडचा भाग आहे, सोलापूरचा उत्तर भाग, त्यानंतर धाराशिवचा उत्तर भाग या ठिकाणी देखील किंवा परभणीच्या आसपास या ठिकाणी देखील आणि हिंगोलीच्या दरम्यान देखील उद्या पावसाचा अंदाज आहे. पाऊस हा सार्वत्रिक होणार नाही, परंतु जे कोरडवाहू शेतकरी असतील त्यांची आशा जिवंत राहणं गरजेचं आहे. त्यांचं मनोधैर्य जे असेल तर ते देखील या ठिकाणी खचलं नाही पाहिजे. त्या दृष्टिकोनातून हा अंदाज आहे आणि यातून काही शेतकऱ्यांना पाऊस देखील मिळेल. जसं आता काही ठिकाणी पिकं सुकत आहेत तर नक्कीच याचा फायदा होणार आहे. हलका पाऊस असो किंवा थोडासा मध्यम पाऊस का होत नाही, नक्कीच या ठिकाणी मिळणार आहे. मात्र परवा 23 तारखेच्या आसपास काहीसा बदल होऊ शकतो आणि हा बदल जो असेल तर प्रामुख्याने आपल्याला सोलापूर, धाराशिव आणि लातूर किंवा नांदेडच्या काही भागामध्ये यासह परभणी आणि बीडच्या आसपास खास करून बघायला भेटणार आहे. या संदर्भाची माहिती नक्कीच देण्यात येणार आहे. उद्याचा खास करून अंदाज राहिला माझे जे साताऱ्याचे, सांगलीचे मित्र आहेत यांसाठी उद्या ढगाळलेलं हवामान असं काहीशी रिमझिम येण्याची शक्यता आहे. मोठ्या पावसाची शक्यता नाही. दक्षिणेकडील साताऱ्याच्या आसपास किंवा